सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. या कालचा दिवस खूप महत्त्वाचा 24 डिसेंबर माझ्यासाठी. तुम्ही सर्वांनी यूट्यूबचे विद्यार्थी असतील, टेलिग्राम असेल, ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच असतील, जवळजवळ 8 ते 10 हजार शुभेच्छा मला भेटलेल्या आहेत. सो तुमच्या सगळ्यांचं तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे एवढं सगळं सक्सेस भेटलंय. आणि अजून सुद्धा ग्राउंडवरच आहे, मातीतच पाय आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन. आणि परत एकदा तुम्ही सर्व विद्यार्थी असतील, पालक असतील, आज सगळा परिवार आपला, तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो. सो आजचा खूप महत्त्वाचा विषय, काल लाईव्हला आलो होतो सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारायला. 11 ते 12 या वेळेत मी होतो लाईव्ह 15 मिनिटं. आणि ते वारंवार एक प्रश्न भेटत होते की सर नवीन पोलीस भरतीचं काय, कधी पडणार, कशी पडणार, किंवा खरंच पडणार आहे का, किती जागा पडतील वगैरे वगैरे. सो याच्यावरती आपल्याला आज बोलायचं आहे. सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी कमी वेळामध्ये आणि मोफत भेटेल. जेणेकरून सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर प्रत्येक अपडेटचे थोडेफार तास पकडा आणि असे तास पकडून तुम्ही तुमच्या सक्सेसपर्यंत लवकर लवकर पोहोचू शकता, याची नोंद घ्यायची. सो त्याच पद्धतीने आपली दोन्ही टेलिग्राम चॅनल आहेत. दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला, अगदी परिपत्रक असतील, नोट्स असतील, पीडीएफ्स असतील, त्याच पद्धतीने आदेश असतील किंवा JR असेल, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मोफत दिली जाते. सो महत्त्वाचा विषय नवीन पोलीस भरतीबद्दल, की नवीन पोलीस भरती सर पडणार आहे का. सरकारनं जो पाठीमागं कात्रमध्ये दिलेलं होतं किंवा पेपरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली होती की सर नवीन पोलीस भरती पडणार आहे, आणि मी त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं होतं. 2 कात्रण होते त्याच्यामध्ये, आणि दोन्ही कात्रणाचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, संकेत जरी 7,500 भरतीचे दिले असतील तरी सुद्धा ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतोय. पण एक मात्र खरं आहे की आचारसंहितेचा विषय, आचारसंहिता पुढे गेल्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आचारसंहिता पुढे नाही गेली, आचारसंहिता निवडणूक असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी असतील, सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता सत्ताधारी पक्षाला 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो पूर्णपणे भेटलेला आहे. सो अशा पद्धतीने आता त्यांच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की बाबा कसं करायचं, काय करायचं. पाठीमागचा जो आदेश दिला त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आदेश नव्हते, जे काही सिनियर असेल पर्सन त्यांच्याकडून जे काही आपलं ह्यांना प्रसारक हे असतात, न्यूज चॅनल वगैरे, त्यांना जे इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की 7,500ची भरती. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस 9,000ची भरती. त्याच्या आधी एकनाथ शिंदेने पण सांगितलेलं. त्याच्यानंतर भाजपची कोर कमिटीची बैठक 13,500. म्हणजे जसं निवडणुकीच्या मागे जाईन आपण, तसं तसं त्याच्यामध्ये वाढ दिसत आली आणि निवडणूक होईल, निवडणूक झाली, 5 वर्ष सत्ता स्थापन मिळाली. त्यानंतर आता 7,500. म्हणजे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे निवडणुकीपर्यंत आकड्यांचे खेळ असतील, त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुमच्या समोर यायला चालू होतील. आणि मी तुमच्या समोर वारंवार त्या सगळ्या गोष्टी दाखवून आणतोय की पाठीमागचे दोन्ही सुद्धा जे परिपत्रक किंवा त्याच पद्धतीनं कटिंग होते न्यूजपेपरचे, त्याचे पण विश्लेषण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ महत्वाचं बघायला गेलं तर 7,500ची भरती. आता भरती भरपूर प्रमाणात आहे. भरती करत असताना कार्यकाळ तुम्हाला मी सांगितलेला आहे याच्या आधी, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो गृहीत धरला जातोय. आणि त्या पद्धतीनं रिक्त जागा आणि संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीनं सगळे एकत्र केलं जातं. आणि मग त्याच्यावरती समिती बसते, गृहविभाग असतोय, गृहविभागाचे हे असतात, वरिष्ठ अधिकारी असतात, गृहविभागाचे मंत्री असतील, फॉर एक्झाम्पल आत्ताचे आणि मागचे सुद्धा, ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात भांडणं झाली त्यांच्यात की मला पाहिजे का तुला पाहिजे, कारण मलिदाचं खातं आहे. सगळ्यात जास्त मलिदा तिथं आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याचबरोबर राईट्स भेटतात. एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखादी घटना झाली तर प्रशासन खूप महत्वाचं भूमिका बजावत असतं, आणि ते खातं देवेंद्र फडणवीस यांना गेलेलं आहे. आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर वेगळ्या पद्धतीनं मागं ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांचा ब्लेम त्याच्यावरती ठेवला गेलेला होता. आता भरतीबद्दल बोलूयात की सर किती पदाची पडेल आणि खरंच पडणार आहे काय. तर भरती जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तुम्ही जर बघायला गेलं तर 2.5 लाख जागा त्या मागच्या 2 महिन्यापूर्वी होत्या, आणि आता याच्यामध्ये 10,000चा तरी पूर्ण 36 डिपार्टमेंट पकडून 10,000चं किंवा 5,000चा तरी बदल 100% झाला असेल. सो अशा पद्धतीनं 2.5 लाख पकडू आपण फक्त महाराष्ट्र शासनामध्ये. निमशासकीय असेल किंवा महानगरपालिका असतील किंवा एवढ्या संस्था असतील त्याच्या पकडून कमीत कमी 3.5 लाख पर्यंत या जागा जाऊ शकतात. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जागा रिक्त असतील
तर हे भरती का पाडत नाहीत हा एक विषय आहे. कारण प्रत्येक भरती मागं प्रत्येक विषयामागं एक राजकारण असतं. राजकारण कसं हाताळायचं हे राजकारण्यांकडून शिकायचं असतं. आता भरती किती जाग्यांची पडेल, फॉर एक्झाम्पल भरती त्या डिसेंबरपर्यंत, जानेवारीपासून ते इथंपर्यंतची भरती त्यांनी पाडत असतात. पाठीमागचं जे काही रिक्त जागा असतील त्याचा विचार ते करतच नाहीत. समजा एक 12, 13, 14, 15,000 जागा रिक्त असतील तर त्यापैकी किती जागांचं भरती पाडायची हा सगळा विषय जे काही महाराष्ट्र शासन असते त्या महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये असते, लक्षात ठेवा. सो कमीत कमी यावेळी माझ्या अभ्यासानुसार 10,000च्या पुढं भरती जाणार नाहीये. कारण की सगळ्या गोष्टी ह्या एंड झालेल्या आहेत. निवडणुका असतील, सत्ता स्थापना असेल आणि बाकी सगळंच, मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्या शपथविधी झालेला आहे. सगळेजण आपापल्या चेअरवरती बसलेले आहेत. सगळेजण आनंद घेत आहेत पुढच्या 5 वर्षासाठी. पाठीमागचा आमचा समाज हा 100% येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे दारिद्र्यात जाणार आहे, हे मात्र नक्कीच. सो माझा अंदाज काय, मुलांचा प्रश्न होता की सर 5,000 पडतील का, की किती पडतील वगैरे वगैरे. तर कमीत कमी ह्या 7,500 पासून 9,000 पर्यंत ही भरती पडेल जास्तीत जास्त. आणि त्यात 10,000च्या पुढे पदे जाणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. सो आता सर मग कॉम्पिटिशन किती आहे? कॉम्पिटिशन ज्याला कळाले, ज्या विद्यार्थ्याला, त्याला जागा 1 असू दे किंवा 10 असू दे किंवा 7,000 असू दे, किती असू दे जागा, एक जागा मिळवायला त्याची धडपड ही कायमस्वरूपी राहायला पाहिजे. लक्षात घ्या, जेवढी जागा कमी होईल, फॉर एक्झाम्पल 2021ला 128च्या दरम्यान ही कॉम्पिटिशन होती. 2022-23ला हीच कॉम्पिटिशन 156 वर गेली. आणि 2024ला ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा 200+ आकडा गाठणार आहे. एका जागेमागं 200 विद्यार्थी, एका जागेमागं एक जवळजवळ 200 मुलं, 200 मुली, अशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असून सुद्धा अजून पण आपण जर डोळे झाकून दूध पित असेल तर तुम्ही विचार करा की आपल्याला समुद्र पार करायचा आहे. ही वाटी एवढी संपून काय होणार नाही आपलं, लक्षात ठेवा. सो आदिवासी विभाग 5 सेंटीमीटर, ST कॅटेगरी 5 सेंटीमीटर, यातल्या दोन्ही घटक मिळून कमीत कमी 1 लाख विद्यार्थी येऊन होतील. पाठीमागचे 15 लाख डबल अर्ज कॅन्सल केल्यानंतर 2 लाख कॅन्सल झाले असतील असं गृहीत पकडून 15 + 1 म्हणजे 16 लाख हे अर्ज. त्यावेळी जागा भरपूर होत्या, 17,500 जागा होत्या. आता त्याच्या निम्म्या जागा पडत आहेत. विचार करा, हीच कॉम्पिटिशन दुप्पट आकडा होईल. कमीत कमी 210, 220 पर्यंत इझिली एका जागेमागे एवढी मोठी स्पर्धा असणार आहे, याची नोंद घ्यायची. त्यामुळं आपल्याला किती जागा आहेत सर, किती पडणार आहेत जागा, मान्य आहे. जेवढ्या जागा जास्त असतात तेवढं सिलेक्शनची पॉसिबिलिटी असते. पण जर तुम्ही आळस करत बसला तर लक्षात घ्या, नुकसान होऊन जाणार 100% तुमचं. सो अशा पद्धतीनं जो खूप महत्वाचा विषय आहे की सर किती जागा पडतील, तर 10,000च्या पुढे एक सुद्धा जागा जाणार नाही. कमीत कमी 7,500 ते 9,500च्या दरम्यान या पोलीस भरतीच्या जागा राहतील. एकट्या मुंबई पोलिसला तुम्ही जर बघायला गेलं 4,500 गेल्या वेळच्या भरतीला, लक्षात ठेवा. आणि यावेळी 2,500चे संकेत दिलेले आहेत, 2,500 जागा एकट्या मुंबईला. सो अशा पद्धतीनं गरज असताना सुद्धा कायदा सुव्यवस्था असेल, समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना असतील, जाळपोळ असेल, चोरी असेल, बलात्कार असतील, अत्याचार असतील, अन्याय असतील, याच्यासाठी पोलिसांची महत्वाची भूमिका असताना सुद्धा भरती मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याच्या पाठीमागे खूप मोठं राजकारण आहे. आणि हे जे आपण निवडून दिलेत ना, हे याला जबाबदार आहेत आणि आपण सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहोत. कारण निवडून दिली की आपला विषय संपतो, आपण त्यांना काही विचारत नाही, किती पडणार, काय पडणार, मोठं पाडा. समाजातील परिस्थिती अशा पद्धतीने आहे. खूप मोठ्या प्रमाणात लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात, पण आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. सो ही झाली परिस्थिती. किती जागांची पडेल, स्पर्धा किती आहे, आता भरती कधी पडेल हा एक विषय होता वारंवार. सर भरती कधी पडेल तर भरती जे पाठिंबाचा GR आला किंवा सिनियर विभागाने जे काही सांगितलेल्या गोष्टी होत्या ते सांगतोय तुम्हाला. महत्वाचं डिपार्टमेंटकडून जे काही मीडियाला किंवा वृत्तपत्र जे आहेत त्यांना कळवलेलं होतं की मे बी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मिड किंवा फेब्रुवारी एंड पर्यंत ह्या भरत्या पडणार आहेत. ते पोलीस भरती फेब्रुवारीचा विषय आहे, लक्षात ठेवा. पण यामध्ये 1-2-3 गोष्टींचा अडथळे आहेत. मी क्लिअर कट सांगतोय, ह्याच्या आधी पण सांगितलं, आता पण सांगतोय. ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर MPSC वयवाढीचा विषय, त्याच्या आधी थोडंसं MPSCच्या मागे जाऊया. कारण की आपण जागांची मागणी करत असतोय भरपूर हजार प्रमाणात, 20,000 पाहिजे, 15,000 पाहिजे वगैरे वगैरे. MPSC ग्रुप B आणि ग्रुप C च्या मुलांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं मोठ्या प्रमाणात. 18,000 जागांची म्हणजे त्यांनी मागणी केलेली होती पोरांनी, म्हणजे मुलांनी.
आंदोलन झाले, सगळं झालं, लाखो विद्यार्थी आंदोलनात आले. आपल्या पोलीस भरतीसारखं त्या मुलांचं नसतं. एक जागेसाठी लाखो मुलं एकत्र येतात. आपल्या इथं स्वार्थ निस्वार्थ सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. 8,000 मुलांना 8 महिने घेऊन फिरत असताना शेवटी 5-6 आणि 10-10, 15-15 मुलं पोलीस भरतीचे सोबत होते. सो ही वस्तुस्थिती आहे पोलीस भरती करणाऱ्या पोरांची. आता बघायला गेलं तर एमपीसीने एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सुद्धा त्यांनी पोरांनी 1800 जागा पाडल्या. 18,000 कुठं आणि 1800 जागा कुठं. त्याच भरतीला आता परत स्टे लागला किंवा एक रिझनमुळं, ते रिझन होतं एज वाढ, वय वाढचा विषय जो आहे. त्या वयवाढीवर कुठेतरी आता त्या ज्या भरती आहे तिचं जराशी भरती जी होती 5 जानेवारीला पेपर होता प्रिलिमिनरी, तो पुढे गेलेला आहे, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं ज्यांना वयवाढ दिली आणि वयवाढीचा विषय पोलीस भरती असू दे किंवा एमपीसी असू दे, त्या दोघांना सुद्धा एक सांगितलेलं होतं, प्रबोधन दिलेलं होतं की तुम्हाला आम्ही वयवाढ देणार आहोत. पोलीस भरतीसाठी सुद्धा एमपीसी साठी सुद्धा मुलांच्या आशा होत्या की आम्हाला 2 वर्ष वयवाढ, 3 वर्ष वयवाढ देतील. आपल्या पोलीस भरतीमधले विविध गट झालेले होते. त्यावेळी त्यांनी मला सुद्धा संपर्क साधलेला होता की सर 88 वाले, 89 वाले, 90 वाले अशा तिघांना सुद्धा संधी भेटेल का. त्याच्यामध्ये आपापल्यामध्ये ग्रुप झालेत. साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटणार आहे की शेवटची संधी मला सुद्धा आयुष्यात मिळावी, जिचं सोनं मी सुद्धा करून दाखवेन वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं जी काय भरती आहे त्या भरतीतले वयवाढीमध्ये आता वेगवेगळे ग्रुप पडलेत, लक्षात ठेवा. आणि एमपीसी सुद्धा अशाच पद्धतीने झालं होतं की वयवाढ देणार पण 2 वर्ष वाटत होतं, पण त्यांनी 1च वर्ष दिलं. आता हा जो नियम आहे, आता एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी लक्षात ठेवा, दोन्ही पद मोठी आहेत, लक्षात ठेवा. आणि याच्यावरती जर हा निर्णय दिला असेल तर मग मुलांचे प्रश्न होते की सर पोलीस भरतीला वयवाढ भेटेल का, भेटणार की नाही भेटणार आणि किती भेटणार. तर पोलीस भरतीला सुद्धा वयवाढ भेटणार. मी याच्या आधी पण बोललो आणि आता पण बोलतोय, 100% पोलीस भरतीला वयवाढ भेटणार आहे, त्यात काही शंकाच नाही. पण एमपीसी सारखं जर 1 वर्ष वयवाढ दिली तर 89-90 वाली मुलं ही आधीच बाहेर पडतील याची नोंद घ्यायची आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात अन्याय या मुलांवरती होणार आहे. कारण की भरती ही वारंवार पोस्टपोन होते, वेळच्यावर पडत नाही, वय पुढे जाते आणि मुलं मग आवाज उठवतात आणि परत प्रशासन याच्यावरती कोणत्याही पद्धतीने दखल घेत नाही. सो प्रत्येकजण आपल्या हक्कासाठी झटत असतोय आणि ते झटणं गरजेचं आहे, कारण त्यांना तो संविधानानं अधिकार दिलेला आहे. सो अशा पद्धतीनं सर भरती कधी पडेल तर भरती ही फेब्रुवारी एंडपर्यंत जर कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय पडली तर, लक्षात ठेवा. याच्यामध्ये प्रॉब्लेम जर आले तर पहिली गोष्ट प्रॉब्लेम येतो तो डिपार्टमेंटचा, म्हणजे जागांमध्ये त्रुटी आढळल्या. जसं पाठीमागं 1 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत तात्काळ सूचना देऊन सुद्धा डिपार्टमेंटने तीच चूक केलेली होती आणि ते परत अहवाल पाठीमागे गेलाय. 34 विभागांचा अहवाल रिटर्न केला, म्हणजे विचार करा की किती हे अहवाल बनवत असतील परफेक्ट. जर एकंदरीत पहिलीपासून ते 10वी पर्यंत जर मुख्याध्यापकालाच माहित नसेल की आपली स्ट्रेंथ किती आहे आपल्या प्रत्येक वर्गामध्ये, तर तो मुख्याध्यापक काय कामाचा. हा एक विषय खूप महत्वाचा आहे, कारण त्यांच्यावरती ती जबाबदारी असते, त्यांचं कामच ते असतं मॅनेजमेंटचा विषय. मग प्रत्येक विभागाला जर प्रत्येक विभागाचे जर स्टँडर्ड लेवलचे अधिकारी असतील आणि त्यांच्याकडून जर हे अहवाल चुकत असतील तर हे जाणून बुजून चुकतात का, की पदभरती पडायला नको म्हणून सरकारच्या बर्डन खाली ते असे करत असतील, कोणास ठाऊक त्यांच्यासोबत. पण एक मुद्दा खूप महत्वाचा होता. वारंवार मी 21, 22, 23, 24 जवळ 4 वर्ष झाला आता तुम्हाला मी ऑनलाईन ह्या प्लॅटफॉर्मवरती मदत करतोय, याच्या पुढेही करत राहीन. लक्षात ठेवा, ही भरती कमी प्रमाणात पडणार आहे. भरती कमी प्रमाणात पडल्यानंतर एकंदरीत लक्षात ठेवा की स्पर्धा वाढणार आहे. स्पर्धा वाढल्यामुळं पॉसिबिलिटी कमी होणार, लक्षात ठेवायचं. आणि त्याच पद्धतीनं ही भरती जी आहे ती कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय पडली तर फेब्रुवारी एंडपर्यंत पडेल. नसेल आणि मुलांच्या मध्ये भांडण झाली वयवाढीच्या विषयावरती किंवा इतर विषयावरती, तर ही भरती कदाचित मे, जून वगैरे असे 1-1 महिना पुढे जाईल. पाऊस येईल, परत भरती घेणार नाहीत. पावसा संपल्यानंतर विचार करू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं ही भरती लांबली जाऊ शकते. सो आता येणारे दिवसच सांगते याच्यावरती की पोलीस भरती कधी पडेल, कशी पडेल, काय पडणार आहे. तुर्तास खूप महत्वाचं, जागा 7.5 ते 9.5 किंवा 10 शेवट. आणि त्याचबरोबर वयवाढ हे आत्ता तरी 1 वर्षाची वाटते, तरी सुद्धा 1-2 वर्ष किंवा 3 वर्ष दिली तर त्या मुलांना सुद्धा संधीचं सोनं करता येईल. आणि त्याचबरोबर या पुढचं जे आहे ते विदाऊट एनी प्रॉब्लेम जर पडली भरती तर 100% ही फेब्रुवारी एंडपर्यंत भरती पडू शकते. नसेल हीच पोलीस भरती ही पुढे जाईल. आणि जेवढी पुढे जाईल तेवढं सरकारला फायदा असतोय, लक्षात ठेवा. सो करायचं ते करणारच, जागा वगैरे त्यांच्या हातात आहेत. पण आता प्राथमिक तत्वावरती ज्या काही गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या आहेत की सर कशा पद्धतीने पडतील, काय पडतील, सगळ्याच गोष्टी आहेत. सो तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ह्यानंतर खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर करतोय.
की पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या मोफत मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं आपली फिजिकल ऑनलाईन बॅच आहे महाराष्ट्रामध्ये घेणारा मी एकमेव माणूस आहे, लक्षात ठेवा. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी लगेच जॉईन करा, कारण की आम्ही एक 10 पावलं आता पुढे गेलोय. आज खूप महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे 100 मीटर ब्लॉक स्टार्ट कशा पद्धतीने असावी, बॉडी लँग्वेज कशा पद्धतीने असावी, बॉडी शिफ्टिंग कशा पद्धतीने असावं, स्टेपिंग कशा पद्धतीने असावी, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. व्हिडिओ सुद्धा पोहोचलेले आहेत. सो ज्यांना ऍडमिशन करायचं आहे नवीन पोलीस भरतीसाठी, फिजिकलसाठी, कारण की महागडे हे ते आपण जॉईन करू शकत नाही, तर या मुलांसाठी 7,000 8,000 फी अवेलेबल होत नाही. त्या मुलांसाठी घर बसल्या 300 रुपयाचं आपण कोचिंग करतोय. सो अशा पद्धतीनं याचा लाभ घ्यायचा असेल तर 100% या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा, सर नवीन पोलीस भरतीसाठी फिजिकलसाठी क्लास लावण्याबाबत, एवढा विषय. त्याच पद्धतीनं मुंबईची फास्ट ट्रॅक बॅच चालू केले. ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त 99 रुपये शेवटच्या दिवसापर्यंत, मुंबईच्या 4 घटकाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्त्वाचे प्रश्न सिरीज चालू केलेला आहे. ग्रुप बी, ग्रुप सी लेवलचे जे काही हार्ड लेवलचे प्रश्न असतील त्याच्यावरती मी फोकस केलाय. सो ती बॅच फक्त 99 रुपये महाराष्ट्रातील कोणालाही, मुंबईची जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्या मुलांना अगदी 99 रुपयाच्या वन टाइमच एकाच फी मध्ये कायमस्वरूपी शेवटपर्यंत असणार आहे. आणि ज्या मुलांनी आता ऍडमिशन करतील, जे पाठीमागचे क्विज झालेले असतील प्रश्नोत्तरे, ते त्यांना लिखित स्वरूपात नोट्स भेटणार आहेत. सो एवढं सगळं तुम्हाला 99 रुपये भेटणार, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना ह्या दोन्ही गोष्टी करायच्या असतील त्यांनी लगेचच पटकन या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला आपली टीम मदत करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल आहेत ते सुद्धा, तिथं सगळी इन्फॉर्मेशन मोफत भेटते. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही लिंक पाहू शकताय. तो अशा पद्धतीनं तुम्ही जे काल मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, परत एकदा तुमच्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांच्या सगळ्यांचे मी आपल्या चॅनलकडून माझ्याकडून खूप खूप आभार मानतो. असंच प्रेम, असंच साथ तुमची राहू दे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येकाला वरतीवर उभं राहण्याचं काम आपण करेन, हे मात्र नक्कीच. सो खूप महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेले होते, जे पाठीमागे खूप प्रॉब्लेम आणत होते. नवीन पोलीस भरती बद्दल थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन आवडलं असेल तर एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.